पोलीस मुख्यालयात नूतन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांची मासिक गुन्हे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती। सुरुवातीला पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांची ओळख करून घेतली। त्यानंतर त्यांनी कोल्हापूर, इचलकरंजी शहर तसंच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांकडून वाहतुकीचा आढावा घेतला। जिल्ह्यात वाहतूक यंत्रणेत सुसूत्रता आणून शिस्त लावण्यासाठी तातडीनं पुढाकार घ्यावा असे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले। पासपोर्ट तसंच चारित्र्य पडताळणीबाबत नागरिकांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची दक्षता प्रभारी अधिकाऱ्यांनी घ्यावी असं सांगून महिलांविषयक गुन्ह्यांचा निपटारा तातडीनं झालाच पाहिजे असा सक्त आदेश पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी या बैठकीत अधिकाऱ्यांना दिला। जिल्ह्यातील प्रलंबित गुन्ह्यांचा आढावा घेऊन ते तात्काळ निर्गत करण्याचे आदेशही त्यांनी दिलेत। निर्भया पथक सक्षम करण्यावर प्रभारी अधिकाऱ्यांनी प्राधान्य द्यावं। खाजगी क्लासेस, शाळा, महाविद्यालये, रेल्वे स्थानक, बाजारपेठांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी। जिल्ह्यातील अंमली पदार्थ तस्करी, बेकायदेशीर दारू विक्री, जुगार याला पायबंद घालण्यासाठी कठोर कारवाया करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू, निकेश खाटमोडे पाटील, पोलीस उपाधीक्षक अजित टिके, सुजित कुमार क्षीरसागर आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकारी उपस्थित होते।